मग आम्हाला आंदोलन करायला लागलं, आमचा जीव गेला तरी चालेल, पण शिरकोशी पूर्ण ताकदीने लढणार आहोत. मग तुम्ही मिलिटरी घेऊन या का या का जेसीबी आमच्या अंगावर चढवा, जीव गेला तरी चालेल, यांची आम्ही पर्वा करणार नाही. या जीवासाठी आमच्या आजोबा बाबांनी पूर्ण ताकद लावले, त्यांची पुंजी आम्ही जाऊन देणार नाही. या माझं चॅलेंज असेल भारत पाटीलचं, आमच्या कमिटीचा चॅलेंज असेल आमचा असेल तर तुमच्या ताकद तर तुम्ही लावा. मी शिरकोना अधिकाऱ्यांना नम्र विनंती करताय, एवढं वृक्षारोपण हे नका असं हे करू. तुम्ही एक झाडाचं तोडासाठी परमिशन काढायला लावतात, 300 झाडं तो बिल्डर तोडील, शिफ्टिंग करणार. ही 50 वर्षाची झाडं मुलातून काढून दुसऱ्या जागेवर शिफ्टिंग होणार का? मी एक शिरकोला चॅलेंज करून देऊन मी बोलतोय, होईल ना, होणार आहे का? एक झाड जगून दाखवा शिरकोनी, आम्ही कमिटी बोलणार चॅलेंज करून. 50 वर्षाचं झाड मुलातून काढून दुसऱ्या ठिकाणी जगून दाखवावं. असे बरेच ठिकाणी झालेत, त्यात आपल्या भ्रष्ट अधिकारी बी आहेत. मी नावं नाही घेत, आता नावं घ्यायचे माझं टाईम नाही. आता मला एवढंच आहे, नाईक साहेबांना, नमंदाताई म्हात्रेंना, सर्व अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, काय देवीच्या मंदिरासाठी सर्वांची देवी आहे, सर्वांची आहे देवका देवी. हे वाचवण्यासाठी आम्हाला पूर्ण सहकार्य करा. खाली इलेक्शनसाठी नका तुम्ही, खाली आता नगरपालिकेचं इलेक्शन हात जोडासाठी नका येऊ. हां, आमदारचं किती झालं, लोकसभेचं झालं, आता पालिकेसाठी येऊ नका हात जोडायला. हे झाडाचं मंदिरासाठी बी आमच्यासाठी या, हीच ताकद लावा, हीच आम्हाला तुमच्या अपेक्षा आहे. काय तोडाचं परमिशन काढते का आमच्यावरनं मंदिराचं? मग आम्हाला पूर्ण ताकदीने उतरायला लागेल. मग जीव गेला तरी चालेल, आहे ते आहे. शिरकोला एक चॅलेंज आहे आमचं गाववाल्यांचं, आगरी कोल्यांच्या बुद्धी लागू नका. शिरको भले बिल्डर तुम्हाला ते काय असेल तुम्ही पैसे घेतील, हे मंदिरासाठी नाही, झाडांसाठी आम्ही जीवाचं रान करणार. कमिटी मानणार, आम्ही पूर्ण रान करणार ना कमिटी आमची. या आता नका 4 माणसं नका बघू. उद्याला तुमची मिलिटरी पोस्ट असली ना, त्याला बी ताकद द्यावाला आम्ही तलवाऱ्यानं कुऱ्हाडी घेऊन मैदानात उतरणार आहोत. ही आमची ताकद राहणार आहे. हे एक चॅलेंज आहे, नाही गिशार आहे. आम्ही प्रेमाने गोष्टी बोलतो ते तेवढं समजूत घ्या. तसं दीपा पाटलांचं नाव द्यायचं आहे एअरपोर्टला, तसंच ही ताकद आमची इथं लावणार आहोत आम्ही. मग आम्हाला आंदोलन करायला लागलं, आमचा जीव गेला तरी चालेल, पण शिरकोशी पूर्ण ताकदीने लढणार आहोत. मग तुम्ही मिलिटरी घेऊन या का या का जेसीबी आमच्या अंगावर चढवा, जीव गेला तरी चालेल, यांची आम्ही पर्वा करणार नाही. या जीवासाठी आमच्या आजोबा बाबांनी पूर्ण ताकद लावले, त्यांची पुंजी आम्ही जाऊन देणार नाही. या माझं चॅलेंज असेल भारत पाटीलचं, आमच्या कमिटीचा चॅलेंज असेल आमचा असेल तर तुमच्या ताकद तर तुम्ही लावा. मी शिरकोना अधिकाऱ्यांना नम्र विनंती करताय, एवढं वृक्षारोपण हे नका असं हे करू. तुम्ही एक झाडाचं तोडासाठी परमिशन काढायला लावतात, 300 झाडं तो बिल्डर तोडील, शिफ्टिंग करणार. ही 50 वर्षाची झाडं मुलातून काढून दुसऱ्या जागेवर शिफ्टिंग होणार का? मी एक शिरकोला चॅलेंज करून देऊन मी बोलतोय, होईल ना, होणार आहे का? एक झाड जगून दाखवा शिरकोनी, आम्ही कमिटी बोलणार चॅलेंज करून. 50 वर्षाचं झाड मुलातून काढून दुसऱ्या ठिकाणी जगून दाखवावं. असे बरेच ठिकाणी झालेत, त्यात आपल्या भ्रष्ट अधिकारी बी आहेत. मी नावं नाही घेत, आता नावं घ्यायचे माझं टाईम नाही. आता मला एवढंच आहे, नाईक साहेबांना, नमंदाताई म्हात्रेंना, सर्व अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, काय देवीच्या मंदिरासाठी सर्वांची देवी आहे, सर्वांची आहे देवका देवी. हे वाचवण्यासाठी आम्हाला पूर्ण सहकार्य करा. खाली इलेक्शनसाठी नका तुम्ही, खाली आता नगरपालिकेचं इलेक्शन हात जोडासाठी नका येऊ. हां, आमदारचं किती झालं, लोकसभेचं झालं, आता पालिकेसाठी येऊ नका हात जोडायला. हे झाडाचं मंदिरासाठी बी आमच्यासाठी या, हीच ताकद लावा, हीच आम्हाला तुमच्या